संभाव्यता आणि शेवटचा धडा आहे, बाकी सगळं शिकवलेलं आहे. जे नाही तिथं चॅनलवर आहे अवेलेबल सगळ्यांना, आणि जे चॅनलवर नाही त्यांना प्रत्यक्ष इथं थांबावं लागेल, मला वेळ द्यावा लागेल, मी त्यांना वेळ देईन. बरोबर, लक्ष द्या. प्लेलिस्ट सहित तयार आहे तिथं. आता मी इथं जरी बोर्ड समोर दिसत असला पूर्ण तरी मी इकडं लिहितो कारण इकडं चमकत आहे. पहा, धड्याचं नाव आहे संभाव्यता. संभाव्यता मित्रांनो, या संभाव्यताबद्दल थोडी प्रस्तावना जर समजून घेतली तर हा धडा नवीनच आहे. लक्ष दिलं तर समजत आहे, नाही तर संभाव्यताच आहे. समजेल का नाही याची संभाव्यता आहे. हो, आज पाऊस येण्याची संभाव्यता आहे, शक्यता आहे. संभाव्यता म्हणजे शक्यता असणं किंवा अशक्य या अर्थाने. तर पहा विद्यार्थी मित्र, आपल्या वर्गातील विद्यार्थी संख्या एवढ्या चिठ्ठ्या व खोक्यात ठेवल्या आहेत. बाकीचं सगळं मी काही घेत नाही, तुम्हाला एवढ्याबद्दल सांगत नाही. सुरुवातीला डायरेक्ट तुम्हाला थेरीसाठी सांगतो की एक नाण आहे, एक टॉस केला आपण, कॉईन चितपट माहिती आहे ना. एकीकडं चिन्ह आहे, हे चिन्ह कोणाचं आहे माहिती आहे का? एका कॉईनच्या एकाच या चिन्हाला सिम्बॉलला काय म्हणतात? हे कशाचं आहे? आणि इकडं 1 आहे आणि दुसऱ्या बाजूला काय तर ते चिन्ह जे आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सम्राट अशोकाचं चिन्ह आहे. अशोक स्तंभ आहे. ते काय आहे? ते अशोक स्तंभ आहे. माझ्याकडे कॉईन नाहीत, तुम्हाला दाखवलं असतं. तर आपल्याकडं जेव्हा शोमी एकीकडं हा चिन्ह आहे, इकडं सम्राट अशोक स्तंभ आहे, बरोबर. तर मित्रांनो, आणि एकीकडं याला हेड आणि याला टेल म्हणतात, बरोबर ना. हेड आणि टेल, लक्ष द्या. आता पहा, हेड म्हणजे हे दिसायला, पहा हे जे आहे ना, हे हेड आहे. हेड, लक्ष दे रे, हेड आहे. आणि इकडं बॅक साईडचा भाग काय म्हणतात? त्याला टेल. हेड आणि टेल, एच टी. आणि मराठीत त्याला काय म्हणतात? इकडच्याला छापा आणि इकडच्याला काय म्हणतात? काटा. छापा, काटा, लक्षात घ्या. तर आता आपण यादृच्छिक प्रयोग शिकणार आहोत. यादृच्छिक प्रयोग काय असतो? तर सुरुवातीला आपण यादृच्छिक प्रयोगाबद्दल लिहायचंय. पॉइंट व्याख्या लिहायच्यात, काही कन्सेप्ट समजून घ्यायच्यात. पहा, यादृच्छिक प्रयोग, सगळ्या गोष्टी नवीन आहेत म्हणून आपण याची माहिती करून घेऊ अगोदर, मग समजेल पुढं. यादृच्छिक प्रयोग, यादृच्छिक प्रयोग, यादृच्छिक प्रयोग, यादृच्छिक प्रयोग लिहा. ज्या प्रयोगात, सगळ्यांनी डेफिनेशन व्याख्या लिहून घ्या. यादृच्छिक प्रयोग पॉइंट टाका. ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात, पण त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही. पण त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही. कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाहीत. सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता, सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते
अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात. अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ नाणे फेकणे. नाणे फेक म्हणजे कॉइन टॉस केला. उदाहरणार्थ नाणे फेकणे. नाणे फेकणे. नंबर 2 फासा टाकणे. तुम्ही म्हणता सर फासा काय असते, तर हे मराठीतले शब्द वेन 2 डायस थ्रोन 1 डाय, ते ठोकळा असते. फासा म्हणजे कसा, हे नाणं तर माहिती ना तुम्हाला, रुपयात नाणं कसं असते, गोल असते आणि ते म्हणजे आता कॉईन दाखवलं होतं ते. आणि फासा कसा असते, ठोकळा म्हणू त्याला. असं त्याच्यावर लुडोचं नाव असतं. 1 2 3 4 5 6 किती अंक असतात त्याच्यावर, 6. एकावर एक टाकला असा फेकला तर वरी अप्पर स्पेसला वरच्या पृष्ठभागावर एकच अंक दिसत. 2 दिसणार का, नाही दिसणार. 2 दिसणार का बेटा, नाही. 1 मिनिट थोडंसं थांब. दोन दिसणार नाहीत. मग पहा काय होईल. आता नाणे फेकल्यावर 2च रिझल्ट येणार, एक तर हेड किंवा टेल, एक तर छापा किंवा काटा. पण आपल्याला माहिती आहे का वरी फेकल्यावर छापाच पडेल का काटा पडेल, माहिती आहे का. निश्चित शक्यता दोन्हीची दोन्ही शक्यता सत्य आहेत. छापा पडन हे पण सत्य आणि काटा पडन हे पण सत्य, पण दोन्हीपैकी एकच पडन. आणि कोणतं पडन माहिती आहे का आपल्याला, नाही त्या प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून कार्ड काढणे, खेळातील पत्त्यांच्या योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यातून. आता पुन्हा एकदा क्लिअर करतो मी, सगळ्यांना लक्षात घ्या की बऱ्याच वेळा तुम्हाला त्याच्यामध्ये आता काही जणांनी सांगितलं असं. आता पुन्हा इथं की एक जण 9वीला आमच्याकडे पॅरेंट होते, ते सर तुमच्या मॅडमनं पत्ती शिकवायल्यात मुलांना. माझ्याकडे एक कंप्लेंट आली होती ते बोलता तर नीट बसा. तर आता मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं 9व्या वर्गाला की मित्रांनो की पत्ते खरंच आपल्याला 10वीला शिकायचे. तर पत्ते खरंच जुगार हा वाईट आहे. त्यांनी चांगले शेतकरी गरीब लोक तिथं सगळा अंधाधुंदीचा खेळ असतो. तर त्या जुगाराच्या आपण एक मोठ्या रिच फॅमिलीमध्ये ना टाईमपासमधून खेळतात. ते टाईमपास म्हणून पैशानं कधीच खेळायचं नाही. आणि आपल्याला ते खेळायचं नाही, पण आपल्याला परीक्षेला आहे म्हणून शिकावं लागणार आहे. पत्त्याचं नाव पुस्तकात आहे महाराष्ट्र शासनाचं, मी घेतलं का नाही. मग पुस्तकातलं शिकवणं गुन्हा थोडाचे. आलं का लक्षात. तर अशा पद्धतीनं पत्त्याच्या कॅटमध्ये सुद्धा किती पत्ते असतात, सगळे 52 असतात. किती असतात, 52. कसं आहे आपल्याकडे तर प्रकार वाईट आहे, पण आपल्याला पुस्तकात बेटा शिकावं लागणार. काय करावं, मार्कासाठी करणं आहे आपलं, चालतंय. तर त्या पत्त्याच्या कॅटमधून एखादा पत्ता कोणता निघल सांगता येईल का आपल्याला. समजा एक पत्ता डोळे झाकून मी हेच पत्ता काढवला, निघल का तसं सांगता येईल का, नाही. तर तशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. समजलं बेटा. यादृच्छिक प्रयोग की त्याच्यामधून फलित म्हणजे त्याच्यातून येणार आउटकम काय येणारे सांगता येत नाही. आणि सांगता येत नाही म्हणून तर गॅरंटी नाही, म्हणून तर त्याला जुगार म्हणतात ना. म्हणून तर त्याला काय म्हणतात, जुगार. बरोबर, त्याची गॅरंटी नाही. लक्ष द्या. त्याच्यानंतर पुढे आहे निष्पत्ती. रॅन्डम एक्सपेरिमेंट. या यादृच्छिक प्रयोगाला इंग्लिशमधून तुम्ही जर पुढे मॅथ सायन्सला वगैरे गेलात ना तर याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतात. पुन्हा सर म्हणतात तुम्ही आम्हाला इंग्लिशमधलं नावच नाही सांगितलं याचं. तर याला म्हणतात काय, यादृच्छिक प्रयोगाला म्हणतात रॅन्डम एक्सपेरिमेंट. काय म्हणतात त्याला, हे पुढे पण आहे डिग्रीला पण आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट. याला म्हणतात रॅन्डम एक्सपेरिमेंट. मित्रांनो आता शिकायचं आपल्याला निष्पत्ती. ह्या गोष्टी माहीत असल्या तर सराव संच सोपा जातो बेटा, नाही तर सराव संच सोपा जात नाही. ह्या गोष्टी अगोदर माहीत पाहिजेत. मी जसं सांगायला तसं लिहायचं. जे कोणी इथं
नाही येत ऑफलाईन समोर, त्यांनी घरीच असं फील करायचं की मी तुमच्या जवळच आहे आणि खरं तुमच्या समोरच दिसायला, त्यामुळं काही नाही. पहा निष्पत्ती, निष्पत्तीमध्ये त्याची व्याख्या त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बेटा, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला आउटकम. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? आउटकम म्हणतात, आउटकम. पाहू आता काय त्या आउटकममध्ये. यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात. लिहा व्याख्या. यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला, यादृच्छिक प्रयोगाच्या, मी जसं सांगतो तसं लिहायचं बेटा. यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला, यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात. मी काय फार सारं पुस्तक लिहून देत नाही तुम्हाला खरडपट्टी, महत्त्वाच्याच नोट्स द्यायलो आणि नंतर मग समजणार आहे आपल्याला. यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात. ओके, बर. आता पुढे पाहू. उदाहरणार्थ, उदाहरणार्थ काय पहा, निष्पत्तीचं उदाहरण काय की समजा एक नाणे फेकणे हा यादृच्छिक प्रयोगाच्या दोन निष्पत्ती आहेत. एक तर हेड आणि दुसरं कोणतं आहे? टेल, छापा किंवा काटा. पहा उदाहरण नंबर 1. एक नाणे, एक नाणे, एकच नाणं फेकलं वरती, एकच 1 रुपयाचा कॉईन, कोणता 1 रुपयाचा असो का 2चा असो का 5चा, पण एकच फेकला, नाणं एकच. एक नाणे फेकणे, एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाच्या, या यादृच्छिक प्रयोगाच्या दोन निष्पत्ती आहेत. दोन निष्पत्ती आहेत. कोणत्या आहेत दोन निष्पत्ती त्या बेटा? छापा किंवा दोन निष्पत्ती आहेत. त्या कोणत्या? एक आसन छापा आणि दुसरी काय आसन? काटा. दोन निष्पत्ती आहेत त्या कोणत्या? एक आहे छाप, त्याला म्हणतात यच, हेड, मराठीत छाप, किंवा दुसरी काय पडू शकते बेटा? किंवा काटा. छाप किंवा काटा, त्याला काय म्हणतात? काटाला टी, हेड किंवा टेल. समजलं बेटा? ह्या झाल्या यादृच्छिक प्रयोगाच्या फलित. फलित दोनच फळ भेटते, तिसरं फळ भेटणार नाही, तिसरं फलित भेटणार नाही. कॉईन फेकला याच्याने टिपी की तिसरंच काहीतरी एक आलं त्याच्या, असं होणार नाही. एक तर हेड पडन किंवा टेल, दोनच आपल्याला गॅरंटी. पण याची गॅरंटी नाही हेडच पडल का टेलच पडल, त्या दोन्हीपैकी एक पडल. हेड पडल किंवा टेल पडल. एक फासा टाकणे. आता ह्याच्यात एक फासा टाकल्यावर किती आकडे असतात त्याच्यावर? 6. 1 2 3 4. तुम्ही पुस्तकात पाहून घ्या बेटा. एक फासा फेकणे या यादृच्छिक प्रयोगाच्या 6 पृष्ठभागावर असणाऱ्या टिंबांच्या संख्येवरून 6 निष्पत्ती शक्य असतील. त्याच्या एखाद्या लुडोवर टिंब असतात, ए 1 2 3. आपल्या विचारात जाऊ नका, मी लगेच कॅचअप करतो. 1 मिनिट पुढं लक्ष दे. आपण आपलं लक्ष कृष्णा पुढं लक्ष, लगेच मान फिरवायची नाही. मी ज्याला म्हणलं त्याला बरोबर कळलं. इकडं पहा. लुडोचा तुम्हाला जे गेम खेळात पण ते चुकीचं आहे बरं का. तुम्ही म्हणता सराचं गेम याच्याबद्दलच बोलायला लागले, पुस्तकात तसं आलंय, मी काय सांग. तर त्यानं सांगितलं बा त्याच्यावर एक टिंब असतं, फेकला एक टिंब होतं. माझ्या मोबाईलमध्येच 2 3 4 5 6 7 असतात का त्याच्यावर? नसतात. 1 2 6. मग एक फासा फेकणे या यादृच्छिक प्रयोगात त्याच्या 6 पृष्ठभागावर असणाऱ्या टिंबांची संख्या किती असते? 6 निष्पत्ती असतात. एक फासा टाकला किंवा फेकला तर या यादृच्छिक प्रयोगात किती निष्पत्ती असतात? 6. मी आता सांगितलं. याच्यावर किती? 1 2 3 3 टिंब, याच्यावर एक समजा, याच्यावर असे टिंब असतात बरोबर. किंवा एखाद्या आकडे असतात त्याच्यावर 3 आकडा 2 1 असे अंक पण असू शकतात ना. त्याला काय? मग दुसरं उदाहरण घेऊ का? एक फासा फेकणे. लिहा. एक फासा फेकणे या यादृच्छिक प्रयोगात. आता फासा म्हणजे असा ठोकळा बाजूला दिलाय तिथं. प्रयोगात टिंब एक तर काय असन? एक असन, किंवा
किंवा किती असतील 1 किंवा 2 किंवा किती किंवा 3 किंवा किती 4 टिंब असतील किंवा 5 असतील किंवा शेवट किंवा 6 असतील. त्याच्यानंतर असेल का पुन्हा काही 1 तर 1 असेल 2 टिंब असतील 3 असतील 4 असतील 5 असतील 6 असतील 4 असतील किंवा 5 असतील किंवा 6 असतील. एवढ्यापैकीच येणार आहे, नाहीतर मग नंतर येणार नाही. ओके, मग त्याच्यात हे झालं त्याची निष्पत्ती, त्याचा आउटकम. यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात. काय म्हणतात? निष्पत्ती. त्याला इंग्रजीत आउटकम म्हणतात. बरं चालतंय. आता याच्या पत्त्याचं माहिती घ्यावं लागेल आपल्याला थोडी. 1 ते 50 पत्त्याच्याबद्दल आता थोडंसं शिकायचं आहे. लक्षात घ्या. तर याच्यात पत्ते जे आपण घेणार आहोत, एकूण पत्ते 52. एकूण पत्ते किती? 52. तर तुम्हाला मी याची पण जाण करून देईल. याच्या जे कोणी ग्रामीण भागातले लोक असतात बेटा, इवन दो माय फादर ऑल्सो गोज इन दॅट, त्याच्यात म्हणजे गेलेले म्हणजे जायचे रेग्युलर, पण त्या आता त्यांचं स्टॉप झालं आहे. कसं आहे की त्या लोकांना कळत नाही. इथं इकडं ते खालीवरी पत्ता करून जिंकतात जे जिंकणार ते, पण ते दॅट थिंग्स आर व्हेरी बॅड थिंग्स. खूप वाईट सवय आहेत त्या. पण आपल्याला अभ्यासामुळे शिकायचं. पुन्हा पुन्हा उच्चार केला, पुनरावृत्ती केली मी. एकूण मी आता उदाहरण नंबर 3 द्यायलो. मी ते उदाहरण टाळावं. 1 ते 50 संख्येतील कार्डाच्या संचातून कार्ड काढणे. एक असे कार्ड आहेत समजा, कार्ड एकावर 1, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर 3, चौथ्यावर 4, पाचव्यावर 5, 50 कार्ड आहेत. मग निष्पत्ती किती असणार बेटा? निष्पत्ती पण किती असणार आहेत? मग 50 असणार आहेत. निष्पत्ती पण किती असणार आहेत? 50 असणार आहेत. आता पत्त्यांबद्दल याच्यामुळं माहिती पाहिजे आपल्याला. थोडंसं ते दरवाजा लावून घ्यावा. पत्त्यांमुळं श्रीरामला पत्त्यांची, कारण आपल्याला ते आहे बेटा अनेक वेळा तो प्रश्न सराव संचात आहे. एकूण पत्ते एकूण पत्ते किती? एकूण पत्ते 52 आहेत. 52. तर त्याच्यात 26 पत्ते वेगळे आहेत आणि 26 पत्ते आहेत. लक्ष द्या. 26 लाल पत्ते. 26 कोणते पत्ते आहेत बेटा? लाल पत्ते. आणि 26 कसे आहेत बेटा? 26 काळे पत्ते. लक्षात घ्या. 26 लाल आणि 26 काळे पत्ते. आता याच्यामध्ये लक्षात घ्या. आता याच्यात 2 प्रकार आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बेटा. 13 बदाम पत्ते. 13 हा बदाम आहे. 13 बदाम पत्ते. किती? लाल मध्ये 2 आहेत. 26 लाल आहेत. त्याच्यात पुन्हा 2 प्रकार. 26 लाल आणि 26 काळे. 26 लाल मध्ये हे बदाम. 13 बदाम पत्ते. बदाम पत्ते 13 किंवा 13 बदाम पत्ते. 13 बदाम पत्ते. 13 बदाम पत्ते लाल मध्ये बरं का. आणि लाल मध्ये अजून 13 चौकट पत्ते येतात. डायमंड ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, डायमंड. असा आहे पत्ता. 13 चौकट. त्याच्यावर चौकटीचा रंग असतो लाल. आता हे लाल रंग असतं तर मी लाल रंगाने याच्या रंगवलं असतं, पण आय डोंट हॅव दॅट रेड कलर मार्कर, सो हे लाल नाव आहे. 13 चौकट पत्ते. लक्षात घ्या. हे झालं. आणि 26 काळ्यामध्ये 13 किलोवर पत्ते येतं आणि 13 इस्पिक पत्ते येतं. लक्षात घ्या. काळ्या पत्त्यांमध्ये 13 पत्ते. 13 पत्ते कोणते आहेत बेटा? कोणते येतं? किलवर पत्ते. 13 पत्ते कोणते आहेत? 13 पत्ते किलवर. किलवर. 13 पत्ते कोणते आहेत बेटा? किलवर पत्ते 13 किंवा 13 पत्ते किलवर किंवा किलवर पत्ते 13 असं लिहिलं तरी चालतं. किलवर पत्ते 13 किंवा 13 किलवर पत्ते असं लिहिलं तरी चालेल. पण आता कोणतं आहे ते?
किलवरचं साईन कसं आहे चिन्ह? मला काही थोडंसं ड्रॉइंग नीट नाही आहे, ट्राईंग. हे किलवर आहे आणि त्याच्यानंतर 13 इस्पिक पत्ते आहेत. 13 इस्पिक पत्ते, 13 इस्पिक पत्ते. लक्ष घ्या रे. तर याच्यामध्ये इस्पिक पत्त्यामध्ये पानासारखा आकार असतो, याच्यात थोडासा असा आणि इकडं पानासारखा आकार, उलट पान. अशा पत्त्याने अशा प्रकारे पत्ते आहेत बेटा. आहे की त्या 26 लाल पत्ते आहेत आणि 26 काळे पत्ते. एकूण पत्ते किती बेटा? 52. 26 लाल आणि 26 काळे, 26 दोन्ही किती झाले? 52. बरं पुढं पुन्हा 26 लाल मध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. 13 बदाम पत्ते आहेत असा आकार, 13 बदाम पत्ते आणि 13 चौकट पत्ते आहेत त्याच्यात पुन्हा अशा प्रकारे आकाराचे. त्याच्यानंतर 26 काळ्या पत्त्यात पुन्हा 2 प्रकार, 13 किलोवर आणि 13 इस्पिक, ते दोन्ही 26 आणि हे सुद्धा ते दोन्ही 26. 13 किलोवरचं हे असे 13 किलोवर असतात आणि 13 इस्पिक पत्ते असे असतात. समजलं बेटा? तर व्यवस्थित पत्ते तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्यायचे, कारण हे तुम्हाला माहिती पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न असतात. नावं तरी ध्यानात ठेवा. याला काय म्हणतात बेटा? 13 बदाम पत्ते, 26 लाल 26 काळे, एकूण पत्ते 52. 26 लाल 26 काळे. लालमध्ये 2 प्रकार, 13 बदाम पत्ते, 13 चौकट पत्ते. 13 बदामचं हे चिन्ह, 13 चौकटचं हे चिन्ह आहे. त्यानंतर 26 काळ्यामध्ये 13 किलोवर पत्ते येतात आणि 13 इस्पिक पत्ते आहेत, 26 काळे पत्ते. ओके, व्यवस्थित ड्रॉ करा मित्रांनो. लिहा. याच्यानंतरचा मुद्दा समसंभाव्य निष्पत्ती, शेवटचा मुद्दा. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत सराव संच. आणि सोपा आहे, फारच सोपा. जे आपण आता शिकलो तेच त्या सराव संचात आहे. कोणता मुद्दा लिहिला तुम्ही आता? समसंभाव्य निष्पत्ती. लक्ष द्या बेटा, सगळ्यांनी समोर लक्ष द्यायचं. लिहा. जर आपण एक फासा फेकला, ही गोष्ट मी आधीच सांगितली तुम्हाला, तरी लिहा. जर आपण एक फासा फेकला तर फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर, तर फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर, तर फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 1,2, 1,2, 3, 1,2, 3, 4, 1,2, 3, 4, 5, 6 यापैकी 1, 2, 3, 4, 5, 6 प्रत्येकामध्ये कॉमा, 1,2, 3, 4, 5, 6 यापैकी एक संख्या मिळण्याची, यापैकी एक संख्या मिळण्याची, यापैकी एक संख्या मिळण्याची शक्यता समान असते, शक्यता समान असते. म्हणजेच त्या समसंभाव्य निष्पत्ती असतात. म्हणजेच त्या समसंभाव्य निष्पत्ती असतात. म्हणजेच त्या समसंभाव्य निष्पत्ती असतात. म्हणजे समान शक्यता आहे. कोणता अंक पडेल सांगता येईल का? नाही, त्याला म्हणून समसंभाव्य निष्पत्ती म्हणतात. बस याच्यात पुरेसं एवढंच. आणि बाकी उदाहरणं, एक फासा जरी टाकला तरी तसंच आणि कॉईन जरी फेकला तरी तसंच, पण त्याच्यामध्ये काही फ्रॉड नसावं.
म्हणजे पाहासा तो नीट पाहिजे, एखाद्या वेळेस तो असा मध्येच म्हणजे फेअर पाहिजे, असं साफ पाहिजे, तो असं क्रॉस नको व्हायला. ठीक आहे. आता लिहू आपण सराव संच 5.1 5.1 सराव संच 5.1. प्रश्न पहिला. खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत? खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत? प्रश्नार्थक चिन्ह. त्याच्यामध्ये पहिला, खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत? लिहा प्रश्न. आता मी सांगतो तो. वनिताला सगळ्यांनी लिहा. वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय स्थळांची माहिती आहे किंवा ठिकाणांची माहिती आहे. स्थळ आणि ठिकाण एकच, काही हरकत नाही. खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे किंवा स्थळांची माहिती आहे. खालील प्रेक्षणीय ठिकाणांची स्थळांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. फुल स्टॉप. आता खालच्या ओळी ठिकाणं लिहू, स्थळं लिहू. अजिंठा लिहा. अजिंठा मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे, झालं ना. खाली लिहा अजिंठा, कॉमा महाबळेश्वर, कॉमा लोणार सरोवर, कॉमा ताडोबा अभयारण्य, कॉमा लोणार सरोवर नंतर ताडोबा अभयारण्य लिहू का? थोडंसं असं आहे. अभयारण्य, ताडोबा अभयारण्य, कॉमा आंबोली, कॉमा रायगड, कॉमा माथेरान, कॉमा आनंदवन, इट विल बी एडिटेड. हां, किती झाले ठिकाण मला सांगा. त्या प्रणिताच म्हणून लावले. वनिताला जायचंय उन्हाळ्याच्या सुट्टीत मे महिन्याच्या, तर ती कोणत्या ठिकाणी जाईन आपल्याला माहिती आहे का? तिच्या मनावर झालं. जायचंय तिला म्हणल्यावर म्हणून आपले झालं का? तिच्या मनावर. मग तिच्या मनावर ती किती मे महिन्यात उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात सगळीकडेच जाऊ शकते ती. पावसाळ्यात काय काय ठिकाणी जायला अडचण येऊ शकते.
पण उन्हाळ्यामध्ये कुठेही जाऊ शकते ते 8 ठिकाणापैकी. मग शक्यता किती ठिकाणी जायची बघा, शक्यता वाचा. अजिंठा 1, महाबळेश्वर 2, लोणार सरोवर 3, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. तर 8 ठिकाणांपैकी ती कुठे जाऊ शकते. शक्यता किती आहेत बेटा? 8. लिहा. त्यानं सांगितलं प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत. उत्तर पहिलेच उत्तर लिहा. 8 शक्यता थोडक्यात लिहून टाकू. 8 शक्यता. किती शक्यता? 8 शक्य. किती शक्यता आहेत? तर 8 शक्यता आहेत. झालं, 8 शक्यता आहेत. झालं. सोपं आहे ना, काहीच अवघड नाही. चला पुढच्या ओळीत दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा लिहा. एका आठवड्यातील, प्रश्न लिहा रे. एका आठवड्यातील वार, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आता कोणता वार? आता वाराची नावं लिहून ठेवली चिठ्ठ्यावर समजा उदाहरणार्थ, आणि त्यातून कोणता वार आपल्या हातात येईल सांगता येईल का? नाही. मग किती वारांपैकी नाव येईल? वार मोजा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 7 दिवसापैकीच येईल. 8वा दिवस आहे का कोणता? डबल सोमवार यायला. ते बस्तारावर वगैरे काय वार नाही, ते डबल एक्स्ट्रा नाव आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि पुन्हा सोमवार. डबल सोमवार नाही घ्यायचं. 7 शक्यता आहेत. लिहा. 7 शक्यता आहेत. 7 शक्यता आहेत. बरोबर ना? 7 शक्यता. वार किती येतं? 7च येत ना, काय अवघड नाही. 7 शक्यता आहेत. नंबर 3 बेटा, मी प्रश्न सांगताना लिहायचा, कंटाळा करायचा नाही. कंटाळा करायचा नाही, पुस्तकात प्रश्न आहे म्हणून नाही, प्रश्न सांगताना लिहा. प्रश्न तिसरा. पत्त्यांच्या कॅटमधून. म्हणलं सराचं लय तयारी द्यायलीत बाबा. अरे लिहावं लागेल बेटा, लिहावं लागत असते. पत्त्यांच्या कॅटमधून, पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. तर पहा, पत्ते किती येतं? मगाशी सांगितलं. पत्त्यांचा अभ्यास आपण डिटेल केला. तर कोणता पत्ता येईल सांगता येईल का? ते पत्ता यादृच्छिक पद्धत म्हणजे त्याला पिसून पत्ता टाकला, असा पूर्ण ते पिसून असं टाकलं आहे. तर त्याला आपल्या हातात कोणता येईल सांगता येईल का? नाही. आणि म्हणून किती शक्यता आहेत? किती पत्ते आहेत? मग शक्यता सुद्धा किती असणार? लिहा. 52 शक्यता आहेत. लिहावर 52 शक्यता आहेत. शॉर्टकट आहे. काय विचारायचं मंगल? बोला. मोकळे व्हा, मोकळे व्हा, मुक्त व्हा. हां, 52 पत्ते आहेत. 52 शक्यता आहेत. लिहिलं का? पुढे नंबर 4, शेवटचा आणि चौथा प्रश्न या सराव संचातला. सोपाच सराव संच होता. 4 प्रश्न आहेत एका प्रश्नात. सोपा सराव संच होता. प्रत्येक कार्डावर एक संख्या, प्रत्येक कार्डावर एक संख्या प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत.
10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. फुल स्टॉप. त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. चालू आहे. त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. आता तुम्हाला कन्फ्यूज होईल बरं का, किती आहेत? 11. कशामुळे? कारण 10 ला धरावं लागेल ना, बरोबर? नाही तर मग तुम्हाला कार्ड असे मी समजून सांगतो बघा. काही जणांना वाटतं 10 ते 20 म्हणल्यावर किती कार्ड व्हायलेत, तर मित्रांनो 11 कार्ड व्हायलेत बघा. 10 11 म्हणजे कार्ड नंतर काढतो. 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. आता याला कार्ड करून टाकू. त्याला काय कार्ड मोजा बेटा. किती कार्ड, किती शक्यता व्हायल्यात, याच्यातून कोणता अंक बाहेर पडन, कोणत्या कार्डातून कोणता काढायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 और 11. किती व्हायले बेटा सगळे? 11 शक्यता आहेत. उत्तरले 11 शक्यता आहेत. 10 कन्फ्यूज होऊ शकतो. मलाच झालतात की कारण 10 ला धरायचं म्हणून मी असं समजून सांगितलं. 20 मधून पहिले 9 वजा करा 11 येते. तसंही जमतं. 11 शक्यता आहेत. लिहिलं का बेटा? समजले सगळ्यांना? ओके चालतं. आता व्यवस्थित आपण पुढचा मुद्दा समजून घेऊ. व्यवस्थित लक्षात आलं सगळ्यांच्या? बोर्डवर काहीच तर मी तोंडीच सांगितलेलं सगळं, त्यामुळे पॉज करायची गरज नाही, काय नाही, तुमच्या नोटबुकमध्ये आहे.